Welcome student. The new lecture of CET on electron and photon. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CETचा नवीन टॉपिक स्टडी करतोय. त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन अँड फोटॉन. विद्यार्थी मित्रांनो, जनरली आपल्याला माहिती की इलेक्ट्रॉन म्हणजे काय सांगतो आपण की इलेक्ट्रॉन एक असतं म्हणजे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असतात आणि फोटॉन ज्याचं आपण स्टडी करतो फोटॉन एक असतं म्हणजे एक डिस्क्रीट युनिट असतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपण काय सांगतो जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतील ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड किंवा जर काय ॲब्सॉर्ब होत असतील एका वेगळ्या डिस्क्रीट फॉर्ममध्ये त्याचं आपण काय म्हणतो फोटॉन म्हणतो. मग आता जी काही फोटॉन असतात त्या फोटॉनची जी काही एनर्जी आपण ती लिहित असतो E=hν. आपल्याकडे प्लँक्स क्वांटम थिअरी आहे. या प्लँक्स क्वांटम थिअरीनुसार आपण काय सांगतो की E= काय असेल hν. त्याचबरोबर आपण इक्वेशन लिहितो C/λ कारण की आपल्याकडं μ= आपण लिहितो C/λ. त्याचबरोबर हे जे काही फोटॉनचं जे काही मोमेंटम असतं ते मोमेंटम आपण लिहितो P=h/λ किंवा E/c. त्यानंतर फोटॉनचं जे काही नेचर आहे, फोटॉनला दोन प्रकारचे नेचर असतं, म्हणजे एक तो वेव्ह नेचर पण दाखवतो आणि पार्टिकल नेचर हे पण दाखवतो. पण जो का फोटॉन आहे कसा असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. मग आपण ह्या टॉपिकमध्ये जे काही एखादा फोटॉन ज्यावेळेस एखादा मेटल सरफेस इन्सिडेंट झाल्यानंतर त्यात काय इफेक्ट होतो ते आपण जनरली स्टडी करणार आहे. मग सायंटिस्ट लिनार्ड याने एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, त्याला आपण नाव दिलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ इमिशन. मग आता हा जो का फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय सांगतो आपण, त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी करण्यासाठी आपण एक जनरल एक्सपिरियन्स स्टडी केला. त्यामध्ये आपण एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब घेतली. त्या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबला आपण एक ओपनिंग ठेवलं. त्यानंतर इथे एक फोटो सेन्सिटिव्ह प्लेट आपण ठेवली, तिला आपण कलेक्टर नाव दिलेले C. त्यानंतर एक प्लेट आहे त्याला आपण इथं ही जी काही प्लेट असेल ही प्लेट काय करेल लाईट जे काही इलेक्ट्रॉन्स असतील इमिट करतील आणि हे जे काही हा काय करेल त्याला कलेक्ट करेल. ठीक आहे, मग आता ज्यास एक मोनोक्रोमॅटिक लाईट ज्यास आपण याच्यावर इन्सिडेंट करणार आहे त्या मोनोक्रोमॅटिक लाईट ज्यास आपण इन्सिडेंट करणार त्यास काय होईल की लाईट काय होईल तुमच्या ह्या फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवर काय होईल इन्सिडेंट होईल. मग असं लक्षात आलं की ज्यावेळेस मोनोक्रोमॅटिक लाईट इन्सिडेंट झाली त्याच्यास काय इथून फोटो इलेक्ट्रॉन काय झाले इमिट झाले आणि ते फोटो इलेक्ट्रॉन काय झाले इथं ॲनोडने काय केले कलेक्ट केले. मग या एक्सपेरिमेंटून असं लक्षात आलं की ज्यावेळेस आपण मोनोक्रोमॅटिक लाईट इन्सिडेंट केले त्याच्याच फोटो इलेक्ट्रॉन काय झाले बाहेर पडले. पण ज्यावेळेस मोनोक्रोमॅटिक लाईट आपण स्टॉप केली त्यावेळेस काय झालं की फोटो इलेक्ट्रॉन बाहेरचे स्टॉप झाले. मग ह्या एक्सपेरिमेंटवरून त्यांचं असं लक्षात आलं की त्यावरून तिने एक नवीन लॉस सांगितला किंवा इफेक्ट सांगितला. त्या इफेक्टला आपण तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग तो काय द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस वेन लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट ऑन इट. म्हणजे याचा अर्थ काय की एक सुटेबल फ्रिक्वेन्सी ज्या फोटो इमिटर प्लेटवर ज्या सिस्टम झाली त्याच काय झालं काही फोटो इलेक्ट्रॉन्स काय झाले बाहेर पडले. मग हे जे काही फोटो इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉन्स असेल काय करतील करंट कन्स्टिट्यूट करतील. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय सांगतो आपण की जे काय फोटो म्हणजे लाईटचं कन्व्हर्जन कशात करतो आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतो. मग आता ह्या एक्सपेरिमेंटवरून काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय केल्या कन्सिडर केल्या गेल्या किंवा काही बेसिक डेफिनेशन्स ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या डेफिनेशनवरून आपण त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहे. मग आता जे काय सांगितले बघा, पहिली कॅरेक्टर इट इज ऑक्युर ओनली इन द इन्सिडेंट लाईट इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे हे जे काय फोटो इलेक्ट्रॉन जे काय बाहेर पडले हे फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी जी काय फ्रिक्वेन्सी अप्लाय केली फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कशी पाहिजे जास्त पाहिजे. त्यानंतर इट इज इंडिपेंडंट ऑन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. त्यानंतर नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इमिटेड डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी आणि ही काय तुमची इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो हे जे काही जनरल पॉईंट्स हे जनरल पॉईंट आपण ग्राफद्वारे पण आपण एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, तर आता आपण ग्राफद्वारे त्याचं जनरल स्ट्रक्चर बघूया. इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट. विद्यार्थी मित्रांनो बघा की सपोज आपण जी काही फोटो कलेक्टर जी काही फोटो इमिटर जी काही प्लेट येते त्या ठिकाणी जे काही रेडिएशन आपण इन्सिडेंट करतो त्यांची इंटेन्सिटी जर का आपण कॉन्स्टंट ठेवली. ठीक आहे, आणि त्याची जर का फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर फ्रिक्वेन्सी जसं आपण इन्क्रीज करू त्यास हा जो का फोटो इलेक्ट्रॉन हा आपण काय होईल इन्क्रीज होईल. पण हा इन्क्रीज होताना बघा सुरुवातीला काय असेल कितीची व्हॅल्यू कशी असेल कॉन्स्टंट असेल. पण एक अशी फ्रिक्वेन्सी की त्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जर का फ्रिक्वेन्सी जास्त झाली तर त्याच काय होतील फोटो इलेक्ट्रॉन इमिट व्हायला काय होतील सुरुवात होईल. तर ही जी काय मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे मिनिमम फ्रिक्वेन्सीच आपण काय म्हणतो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी फोटो इलेक्ट्रिक करंट विल बी इन्क्रीजेस. त्यानंतर सेकंड आहे इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी. जर का आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली आणि जर का इंटेन्सिटी इन्क्रीज केली ॲज वी इन्क्रीज इंटेन्सिटी द फोटो करंट विल बी इन्क्रीजेस. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट. मग आता ज्या वेळेस आपण ही जी काय इल्ला ट्यूब जी काय आपण दाखवलेली ह्या ट्यूबमध्ये जर का आपण पोटेन्शियल जर का चेंज करत गेलो तर त्याच्यावर या फोटो इलेक्ट्रिकचा काय इफेक्ट होतो ते आपल्याला आता जनरली बघायचं.
जर का आपण फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली आणि जर का आपण पोटेन्शियल जर का व्हेरी करत गेलो तर आपलं असं लक्षात येतं की जे काय पोटेन्शियल काय होईल एका सर्टन व्हॅल्यूपर्यंत इन्क्रीज होईल नंतर काय होईल ते कॉन्स्टंट होईल. तर हे जे काय कॉन्स्टंट होते ते या कॉन्स्टंट आपण काय म्हणतोय सॅच्युरेशन करंट म्हणतोय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात काय सांगतो आपण की ॲज वी इन्क्रीज द पोटेन्शियल फोटो करंट विल बी इन्क्रीजेस. पण कधी कधी असं होतं की ज्यावेळेस एका मिनिमम व्हॅल्यूपर्यंत हे आल्यानंतर आपण काय करतो की पोटेन्शियल काय करतोय त्याला रिव्हर्स करतोय. म्हणजे समजा आपण ही जी काय बॅटरी ही बॅटरी जर का आपण रिव्हर्स जर का आपण लावली तर काय होईल की एक अशी व्हॅल्यू येईल की त्यावेळेस काय होईल ते निगेटिव्ह पोटेन्शियलमध्ये जाईल आणि निगेटिव्ह पोटेन्शियलमध्ये गेल्यानंतर जे काय करंट आहे तो काय होईल त्याचा प्रोड्यूस व्हायला काय होईल सुरुवात होईल. म्हणजे थोडक्यात काही मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल आपण जर का या प्लेटला दिलं त्यास काय होईल फोटो करंट काय होईल स्टॉप होईल किंवा झिरो होईल. तर असं जे काय पोटेन्शियल असतं त्याला आपण काय म्हणतो स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो किंवा आपण त्याला थोडक्यात कट ऑफ पोटेन्शियल असंही म्हणतो. मग आता हे जे काय इफेक्टिव्ह म्हणजे थोडक्यात जे काय आपण जे काही डायग्राम बघितली एक्सपेरिमेंटची आणि एक्सपेरिमेंटवरून हे जे काय ऑब्झर्वेशन काय केले लिहिणाऱ्यांना काय झाले मिळाले. ठीक आहे. मग ते जे काय डेफिनेशन त्यात थोडक्यात मी शॉर्टमध्ये ते लिहून दिलं तुम्हाला ते चेक करून घ्या. पहिले थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे थोडक्यात काय झालं आपण द मिनिमम फ्रिक्वेन्सी अप टू विच द फोटो इलेक्ट्रॉन्स विल बी इमिटेड. म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीपर्यंत आल्यानंतर फोटो इलेक्ट्रॉन काय होते इजेक्ट होते. त्यानंतर नेक्स्ट वर्क फंक्शन त्याला आपण फाय किंवा डब्ल्यू काय करतो रिप्रेझेंट करतो. म्हणजे थोडक्यात काय इट इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ द फोटॉन रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन. म्हणजे अशी मिनिमम एनर्जी की त्या एनर्जीमुळे काय होईल की जे काय फोटॉन्स ते काय होती इमिट होतील त्याला आपण म्हणतोय वर्क फंक्शन. तर फॉर्म्युला h/μ0 किंवा Hc/λ. त्यानंतर स्टॉपिंग पोटेन्शियल नेगेटिव्ह पोटेन्शियल दॅट मस्ट बी अप्लाइड टू एनोड टू जस्ट इलेक्ट्रॉन रिचिंग. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू की त्या ठिकाणी काय होईल जे काय फोटो इलेक्ट्रिक करंट काय होईल स्टॉप होईल त्याला आपण काय म्हणतो स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके. त्यानंतर स्टॉपिंग पोटेन्शियल काय सांगितलं आपण डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. मग आता आईन्स्टाईनने ह्या टॉपिकवर खूप इम्पॉर्टंट असं काम केलं लिनार्डचं एक्सपेरिमेंट आणि आईन्स्टाईनने त्याच्यावर काम करून एक महत्त्वाचं इक्वेशन तयार केलं त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन म्हणतो. मग आता ह्या फोटो इलेक्ट्रिक एक्सप्लेनेशनवरून किंवा त्यांनी कॅरेक्टरिस्टिक सांगितलं त्याच्यावरून आपण एक इक्वेशन लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलं बघा कायनेटिक एनर्जी दॅट इज 1/2 मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू hν - फाय किंवा आपण त्याला म्हणून W0 म्हणजे त्याचा अर्थ काय वर्क फंक्शन hν - वर्क फंक्शन. वर्क फंक्शन आपण ऑलरेडी लिहिले काय लिहिलं आपण फॉर्म्युला वर्क फंक्शन इज इक्वल्स टू h/μ0. ह्या व्हॅल्यू जर काही इक्वेशन सबस्टिट्यूट केल्या तर कायनेटिक एनर्जी काय मिळेल आपल्याला h/μ - μ0 दॅट इज 1/2 mv². मॅक्स इज इक्वल C2 1/λ - 1/λ. त्या इक्वेशनवरून आपल्याला जे काय एनर्जी असेल पोटेन्शियल असेल किंवा व्हेलॉसिटी असेल ह्या सगळ्या गोष्टी काय करता येतील कॅल्क्युलेट करता येतील. त्यानंतर जी काय मॅक्झिमम व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल फॉर्म्युला आहे √2h × v - v0 μ - μ0 किंवा जे काही फंक्शन आपण सांगतोय त्यांचा आपण डिफरन्स घेतला तर SC × 1/λ - 1/λ2. किंवा समजा I1 आणि I2 हे जे काही इंटेन्सिटी असतील लाईट सोर्सच्या R1 आणि R2 या डिस्टन्सवर त्यास I1/I2 कसे असेल इक्वल टू R2/R1चा स्क्वेअर एवढा. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगतो आपण की इथं पुन्हा इक्वेशन आपलं असं लक्षात येतं या इक्वेशनवरून की 3 प्रकारच्या कंडिशन आपण स्टडी करतो की समजा जी काही फ्रिक्वेन्सी ही जर का तुमच्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रॉन काय होतील काहीतरी एनर्जी किंवा काहीतरी व्हेलॉसिटी काय होतील इमिट होतील. समजा न्यू इज लेस दॅन μ0 असेल तर त्यास कोणत्याही प्रकारचे फोटो इलेक्ट्रॉन इमिट होणार नाही आणि ज्यावेळेस न्यू इक्वल टू μ0 असेल त्यास काय होईल की काही इलेक्ट्रॉन्स काय होतील झिरो कायनेटिक एनर्जी काय होतील ते मूव्ह व्हायला सुरुवात होतील. मग जे काही एक्सपेरिमेंटल डाटा आणि जे काही आईन्स्टाईनने मांडलेलं इक्वेशन हे काय झालं तुमचं मॅच झालं म्हणून आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन हे जनरली काय केलं जातात जे यूज केले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे फोटो इलेक्ट्रिक सेल. तो फोटो इलेक्ट्रिक सेल हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर काय होत असतो वर्क होत असतो आणि याचं जनरल यूज असतो तो म्हणजे कन्वर्जन ऑफ फोटॉन दॅट इज लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याचे ॲप्लिकेशन्स असतात एक्सपोजर मीटर बल्गर अलार्म त्यानंतर साऊंड प्रोडक्शन फ्रॉम मोशन पिक्चर. ओके. त्यानंतर लास्ट पॉईंट येतो म्हणजे डी ब्रॉग्लीज हायपोथिसिस किंवा पार्टिकल नेचर ऑफ द फोटॉन. मग जनरली आपण आता बघितलं की जे काही इंटरॅक्शन होतं असतं रेडिएशन मॅटरसोबत तर त्यास काय होतील की जे काय पार्टिकल तयार होतं पार्टिकल आपण काय म्हटलं फोटॉन म्हटलेले आणि त्या फोटॉनची जी काय आपण मोमेंटम इक्वल टू Hc/λ एनर्जी लिहिलेली मोमेंटम लिहिलेले E/c दॅट इज वी कॅन ऑल्सो से दॅट photons are electrically neutral and detected by electric and magnetic field.
त्याचवरून आपण लॅमडा इज इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही म्हणजे ती आपल्याला वेवलीत लिहिता येईल लॅमडा इक्वल एच अपॉन एम व्ही किंवा एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू ई व्ही अपॉन एम किंवा एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 एम व्ही दॅट इज 12.27 अपॉन रूट ऑफ व्ही एमस्ट्रॉन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा एक छोटासा टॉपिक आज आपण इथं संपूर्ण केलं तुमच्या सीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू.